विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज। विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर शिवसेनेचा दावा। पक्षाची ताकद असलेल्या ठाणे, नाशिक, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळसाठी ठाम, तर रायगडसाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। सूत्रांची माहिती, महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यात तुटवडा निर्माण होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचं आवाहन। राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम। बुलडाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत, तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा। परभणी, जळगाव, सोलापूरमध्ये सुद्धा गर्दी। मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय। पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत। रायबरेलीतून राहुल गांधींचं वादग्रस्त विधान, तर राहुल गांधी रिजेक्टेड माल, फडणवीसांचा पुनरुच्चार। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। दादांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, पवारांच्या पक्षातील नेत्यांचा दावा। राष्ट्रवादीचा एकही आमदार पवारांना भेटला नाही, सर्व आमदार पक्षासोबतच। उमेश पाटलांकडून स्पष्ट, 22 ते 23 आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यानंतर आमदारांना फोनाफोनी। एसआयआर प्रक्रियेमुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकल्याची चर्चा। एसआयआरची प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पडायला हवी, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणामध्ये मनसेनं आंदोलन केल्याचं प्रकरण, मागील सुनावणीमध्ये गुन्हा कबूल नसल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं। वांद्र्यातल्या गरीबनगर भागामध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळेला स्थानिकांकडून दगडफेक, तणावादरम्यान 10 पोलीस जखमी, पोलिसांकडूनही लाठीचार्ज करत जमावाची धरपकड। रेल्वे रुळालगतच्या 4-5 मजल्यांच्या झोपड्या जमीनदोस्त। वांद्र्यात सरकार किंवा बीएमसीची नाही तर रेल्वेची कारवाई, खोटं नरेटिव्ह पसरवून भाजप धार्मिक राजकारण करतंय। स्थानिक आमदार वरुण सरदेसाईंचा आरोप, हायकोर्टाच्या निर्देशानंतर कारवाई सुरू असल्याचा उल्लेख। नीट पेपरफुटी प्रकरण, मोठेगावकरचा सुनियोजित कट, मोठेगावकरनेच पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती। मुलानंतर आता पत्नीचीही सीबीआय चौकशी होणार। नीट पेपर फुटीचा कट कात्रजमधील ब्युटी पार्लरमध्ये शिजला। मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे नियमित भेटायच्या। मांढरेकडे मनीषा वाघमारेची मुलगी क्लासला जायची, अशीही माहिती समोर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी ट्रॉफी भेट, वेलकम टू रोम माय फ्रेंड। मेलोनींची पंतप्रधान मोदींसोबतची पोस्ट व्हायरल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक, उद्याच्या बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार। देशातल्या 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, लवकरच सेवा सुरू होणार। केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती। वर्धा जिल्ह्यामध्ये उच्चांकी 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये पारा 46 अंशांवर। रेकॉर्ड ब्रेक तापमानामुळे विदर्भातले नागरिक हैराण।